गुड मॉर्निंग ऑल स्टुडंट्स वन्स अगेन. सगळं विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स हा जो आपला टॉपिक चालू आहे, या टॉपिकमधला अतिशय महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ह्याच्याबद्दल आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये काही मुद्दे डिस्कस केले होते. आज आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्टचा परिणाम आपल्या डेली लाईफमध्ये कसा अनुभवला जातो ते बघणार आहे. तर एक्झॅक्टली अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय ते आधी समजून घेऊया. जर तुम्ही प्रिव्हियस लेक्चर बघितलं तर त्यामध्ये काही मुद्दे मी ठळकपणे एक्सप्लेन केलेले आहेत की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय असतो. एकदा रिवाईज करूया परत एकदा आणि ह्याचाच पार्ट पुढे कंटिन्यू करूया. सगळ्यांनी पहिल्यांदा समजून घ्यायचं की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा लिक्विड आणि सॉलिड सरफेससाठी असतो, हे विसरू नका. इम्पॉर्टंट पॉईंट इज दॅट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज फॉर वॉट लिक्विड अँड सॉलिड सरफेस. मग त्याकरता आपण एक साधे सोपे एक्झाम्पल घेऊया. ज्या एक्झाम्पलमध्ये आपण लिक्विड वॉटर म्हणून घेऊया आणि सॉलिड म्हणजे आपण ग्लास घेऊया. ग्लास सरफेस वी कन्सिडर इट ॲज अ सॉलिड सरफेस. ह्या दोघांचं आपण कॉम्बिनेशन प्रॉपरली जर केलं तर 100% आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ही संकल्पना जी आहे, ही जी टर्म आहे, कॉन्सेप्ट आहे, इझिली समजून जाईल. सगळ्यांना डायग्राम काढायचे माझ्यासोबत लगेच. आता बोलल्याप्रमाणे आपण काय करणार आहे, सॉलिड सरफेस दाखवणार आहे ग्लासला आणि लिक्विड दाखवणार आहे वॉटर. सो जस्ट शो अ सिम्पल डायग्राम. आपण एक कंटेनर घेऊया. ही काही बेसिक ठळक मुद्दे असते डायग्राम काढताना माहीत पडलं आपल्याला. ओके, डायग्राम माझ्यासोबत काढा. जर ऑलरेडी तुम्ही डायग्राम काढले असेल प्रिव्हियस लेक्चरचा रेफरन्स घेऊन तर काय अडचण नाही, तिथंच कंटिन्यू करा. आपण इथं आता लिक्विड दाखवूया. लेट अस शो लिक्विड. आता बोलल्याप्रमाणे हे लिक्विड 100% आपण वॉटर म्हणून विचारात घेणार. जस्ट शो हिअर लिक्विड म्हणून. ह्या प्रत्येक टर्म्सना नावं देत चाला, सराव ठेवा या गोष्टींचा, जेणेकरून स्वतःला वाचताना कोणतीही अडचण येणार नाही. ठीक आहे. आता आपण एक काय करूया, एक ट्यूब घेऊया ग्लासची, दोन्ही बाजूला ओपन आहे असं गृहीत धरूया. ट्यूबला आपण इमर्स केले असं इमॅजिन करूया. बुडवले आपण ही ट्यूब 100% कशाची असणार आहे, ग्लासची ट्यूब असणार. कंटेनर कोणत्या मटेरियलचं असेल आपल्या ह्याची जे कर्तव्य नाही आहे. इम्पॉर्टंट थिंग इज दॅट वी मस्ट अंडरस्टँड ही ट्यूब कोणत्या मटेरियलची आहे, तर ग्लास. ओके, डायग्राममध्ये दाखवा. ट्यूब ओपन ॲट बोथ साईड. आपल्या सगळ्यांना माहीत आहे जेव्हा ट्यूब आपण बुडवणार पाण्यामध्ये, लिक्विडमध्ये, तर लिक्विड एंटर करणार ट्यूबमध्ये. सिम्पल फेनॉमेनॉन आहे. दाखवा तो सरफेस. इफ यू सी द डायग्राम, मी इथं बघा असा शेप दाखवतो. तुम्ही जर हा शेप बघितला तर रेफरन्स कायम वरून बघायचा आहे. जेव्हा मी ट्यूबबद्दल बोलले, जणू चला ही ट्यूब आहे, इमॅजिन करा. माझ्याकडे बघा प्रॉपरली. ह्या चॉक म्हणजे मी ट्यूब म्हणतो. मी जेव्हा हा ट्यूब बुडवणार पाण्यामध्ये ते वरून बघणार मी. तर वरून बघताना आपल्याला असं आढळतं की हा शेप कॉन्केव आहे. हा शेप कसा आहे, कॉन्केव. कॉन्केवचा अर्थ अशा प्रकारे, इकडे बघा सगळ्यांनी, कॉन्केव म्हणजे अशा, जेणेकरून आपण काही गोष्टी स्टोअर करू शकतो. ह्याला म्हणतो आपण कॉन्केव, ह्याला म्हणायचं कॉन्व्हेक्स. रेफरन्स वरून बघायचं आहे. तर वरून जर पाहिलं तुम्हाला असा आत गोलाकार दिसेल, त्याला म्हणतो आपण कॉन्केव शेप. हे बेसिक मुद्दे लक्षात ठेवा कायम. आता मी वरून जेव्हा बघतो तेव्हा मला कॉन्केव शेप आढळतो आहे, क्लिअर. आता आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट दाखवताना एक गोष्ट माहिती पाहिजे की हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट पेअरसाठी असतो. कोणासाठी असतो, पेअर. कोणती पेअर, तर लिक्विड आणि सॉलिड सरफेस. लिक्विड आणि सॉलिड ही पेअर विचारात जेव्हा आपण घेतो तेव्हा आणि तेव्हाच फक्त आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मिळतो. इथं बघा, इथं ग्लास दाखवले, ही लिक्विड आहे, 100% पेअर तयार झाले. तर काय करायचं, एक टँजंट ड्रॉ करायची. कशाला, लिक्विडच्या सरफेसला. आता मी टँजंट दाखवतो बघा सगळ्यांनी. डायग्राम प्रॉपरली बघायचे. यू कॅन सी अ टँजंट. थोडं एक्सटेंड करतो मी, प्रोड्यूस करतो पुढवाला.
त्याला मी नाव देतो टँजंट. तुम्ही व्यवस्थित नावं द्या. टँजंट क्रमांक 1 असं करतो, टँजंट 1. सेकंड टँजंट दाखवूया आपण. आता मुद्दा असा राहतो की सेकंड टँजंट दाखवायची कुठं. डोंट मग एनिथिंग, कोणत्या गोष्टी पाठ करू नका, समजून घ्या व्यवस्थित. सेकंड टँजंट दाखवताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की सेकंड टँजंट हे लिक्विड सरफेसला असायला पाहिजे. ऑलरेडी आपण काढलेलं आहे फर्स्ट टँजंट. आता लिक्विड सरफेस म्हणजे काय, ही लिक्विड ज्या सॉलिडशी कॉन्टॅक्टमध्ये आहे त्या सरफेसला काढा टँजंट. तुम्ही जर बघितलं तर सॉलिड सरफेस आपल्याला बघायला मिळतो इथं. हा सॉलिड सरफेस आहे बघा ना, उभा ग्लास आहे ना, ग्लासची वॉल. तर तिथून एक लाईन ड्रॉ करा टँजंट. इफ यू सी हिअर आय विल ड्रॉ अनदर लाईन. टँजंटचा मराठीचा अर्थ काय, स्पर्शिका, जस्ट टच करणारे सेगमेंट ऑफ द लाईन. आता मुद्दा कसा राहतो बघा, मला नाव द्या स्पष्टपणे. तर नाव द्या टँजंट, डायग्राममध्ये दाखवायचं तुम्ही सुद्धा, टँजंट 2. आता आपल्याला करायचं काय, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिफाईन ऑलरेडी आपण केलेलं आहे प्रिव्हियस लेक्चरमध्ये. इथं आपण स्पष्टपणे दाखवतो की डेफिनेशननुसार हा अँगल कुठे मिळतो आपल्याला. आय गेट द अँगल हिअर. जर बघितलं हा अँगल तुम्हाला मिळून जातोय. हे अँगल नाव द्या थिटा म्हणून, यू कॅन सी इझिली. तर आपण काय म्हणू शकतो, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज द अँगल बिटवीन 2 टँजंट्स. कशामधला अँगल आहे हा, 2 टँजंटमधला अँगल आहे बघा, टँजंट 2 टँजंट 1. आणि हा अँगल मोजताना काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. काय प्रिकॉशन घ्यायचे, तर हा अँगल आपण लिक्विडच्या बाजूला मोजायचा आहे, इनसाइड द लिक्विड ऑर ॲट द साईड ऑफ द लिक्विड. प्रिव्हियस लेक्चरमध्ये मी डेफिनेशन लिहून दिली, तुम्हाला रेफर करा व्यवस्थित. काय सांगितलं बघा, मला अँगल कुठून मोजायचा आहे, ॲट द साईड ऑफ लिक्विड. म्हणजे मी अँगल असं इकडे मोजणार, असा बघा इकडे. कारण लिक्विड साईडला समजा मी अँगल वरच्या बाजूला मोजला असता, इट इज ॲट द साईड ऑफ द एअर होणार, एअर किंवा मीडियम बदलणार, सॉलिड होणार. म्हणजे मला थिटा इथं अँगल मिळतोय, इथं स्पष्टपणे लिहायचं थिटा इक्वल टू, यू कॅन राईट क्लिअरली, थिटा इक्वल टू वॉट, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आय होप यू आर व्हेरी मच क्लिअर विथ दिस कॉन्सेप्ट. आता आपल्याला 2 कॅटेगरीज बघायचे आहेत. हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे, एक तर तो ॲक्यूट असेल किंवा ऑप्ट्यूस असेल. हा अँगल इथं 90 डिग्रीपेक्षा कमी असेल किंवा 90 डिग्रीपेक्षा जास्त असू शकतो. दॅट इज ॲक्यूट असेल किंवा ऑप्ट्यूस असेल. आता केव्हा ॲक्यूट आणि केव्हा ऑप्ट्यूस हे बघायचं. आता तुम्ही डायग्राममध्ये जर बघितलं असेल तर हा आपला थिटा जो आहे, हा थिटा मिळतो आपला ॲक्यूट अँगल आहे. स्पष्टपणे दिसते जॉमेट्रीवरून, थिटा काय आहे, ॲक्यूट अँगल. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की लिक्विड सरफेस जर कॉन्केव्ह शेपमध्ये असेल, म्हणजे लिक्विड सरफेस बघा ना, हे कॉन्टॅक्टमध्ये आहे, हे आत लिक्विड ग्लासच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, ह्याचा आकार असा जर असेल, हा म्हणतो आपण कॉन्केव्ह शेप, तर मिळणारा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 100% काय असणार आहे, ॲक्यूट असणार. काय असणार, ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. बरोबर आहे का. त्यामुळे या डायग्रामच्या खाली जस्ट अ रेफरन्स द्या, तो म्हणजे कशाचा, हा ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्टचा प्रकार आहे, टाईप आहे. ठीक आहे. आता आपण बघूया ऑप्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा असणार आहे. इथं तुम्ही डायग्रामच्या सोबतच व्यवस्थित लिहा नोटबुकमध्ये. यू कॅन राईट हिअर ॲक्यूट अँगल. काय लिहायचं स्पष्टपणे इथं, ॲक्यूट अँगल म्हणजे काय, अँगल लेस दॅन 90 डिग्री. आणि डायग्राममधून इथे क्लिअर होते हा अँगल 90पेक्षा कमी आहे, 90 डिग्रीपेक्षा कमी आहे. आता आपण बघूया ऑप्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कंपॅरिझनसाठी. डायग्राम माझ्यासोबत काढा. ठराविक दाखवा कंटेनर, शोध कंटेनर. ठीक है, जस्ट शो द लिक्विड सरफेस और लिक्विड इनसाइड इट. डायग्राम मुद्दाम सायमल्टेनियसली काढतोय, मिळून काढतोय, जेणेकरून तुम्हाला देखील
डायग्राम समजून घेऊन एक्झाममध्ये ड्रॉ करायला सोपं जाईल. आता नेहमीसारखं आपल्याला काय करायचं, एक ट्यूब घ्यायचे, इमर्स करायचे. इमर्स द ट्यूब. नोंद घेणारा मुद्दा कोणता असेल तर आपण ही ट्यूब दोन्ही बाजूला ओपन दाखवले विसरू नका. वी हॅव टू शो द ट्यूब विच इज ओपन ॲट बोथ साईड. आता बघा इथे मी शेप काय दाखवते बघा लिक्विड सरफेसचा. आय एम शोईंग हिअर नाव कॉन्केव्ह शेप, जो आपण ऑलरेडी बघितलेला आहे कॉन्केव्ह शेप प्रिव्हियस केसमध्ये. आता आपण बघणार आहे कॉन्व्हेक्स शेप. कॉन्केव्ह शेप आत्ताच बघितला आपण, कॉन्केव्ह लाईक दिस. आता बघा शेप कॉन्व्हेक्स आहे. वरून जर बघितलं तर मला असं दिसणार आकार. नीट बघा माझ्याकडे बघा व्यवस्थित. मी वरून जर बघितलं तर आय गेट शेप लाईक दिस, म्हणजे उंचवटा वरच्या बाजूला आहे. अशा केसला म्हणतात कॉन्व्हेक्स शेप. काय म्हणतात त्याला, कॉन्व्हेक्स शेप. आता कॉन्व्हेक्स शेपच्या वेळी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय मिळतो आपण बघूया. वापरा डेफिनेशन. काय म्हणते आपलं डेफिनेशन, तर पहिल्यांदा ड्रॉ करा टँजंट. काय ड्रॉ करा, टँजंट. आता टँजंट दाखवायची कुठं आपल्याला, वी हॅव टू शो टँजंट टू द सरफेस ऑफ द लिक्विड. कुठे दाखवायचे, सरफेस ऑफ द लिक्विड. आता तुम्हाला सरफेस दिसतोय, कॉन्व्हेक्स शेपचा सरफेस आहे. टँजंट ड्रॉ करा. आय होप यू आर व्हेरी मच क्लिअर. आपण मगाशी पण सरफेस ऑफ लिक्विडसाठी टँजंट 1 म्हणलं, इथं पण नाव देऊया टँजंट 1 म्हणूनच. फार सोपं आहे समजायला जर समजलं तर. अदरवाईज यू मेक लॉट ऑफ मिस्टेक्स. समजून घ्या प्रॉपरली. आपण टँजंट कुठं दाखवले बघा. आता सेकंड टँजंट दाखवा. ठरल्याप्रमाणे टँजंट कुठं असायला पाहिजे, सॉलिड सरफेसला म्हणजे ग्लासला. मग शो सेकंड टँजंट. अगदी क्लिअर बेसिक कॉन्सेप्ट यात लक्षात ठेवा. कोणत्या प्रकारचं कन्फ्युजन करून घेऊ नका. इट्स व्हेरी इझी टू अंडरस्टँड. तुम्ही डायग्राम जर व्यवस्थित बघितली तर तुम्हाला एक गोष्टी क्लिअर होऊन जाईल की 2 टँजंट आपण ड्रॉ केलेले आहेत. नाव द्या टँजंट 2 म्हणून. आता डेफिनेशन काय म्हणते आपल्याला की अँगल कुठं मोजायचा आहे, ॲट द साईड ऑफ द लिक्विड. लिक्विडच्या बाजूला आपण अँगल मोजलं पाहिजे. आता वापरा डेफिनेशनचा कॉन्सेप्ट. हा अँगल दिसतोय मला, आय कॅन सी दिस अँगल. मोजला कुठं, लिक्विडच्या साईडला, म्हणजे मला हा अँगल मिळते. सगळ्यांनी बघायचं इकडं, मी दाखवते बघा. हा झाला आपला थिटा. आय होप यू आर व्हेरी मच क्लिअर. तुम्ही जर क्लिअर कट जर बघितलं, समजून घेतलं, प्रॉपरली लॉजिकली जर बघितलं तर एक गोष्ट क्लिअर आहे की हा थिटा इथं आपल्याला कसा मिळतोय, ऑप्टिव्स मिळतोय. हा 90 डिग्रीपेक्षा मोठा आहे. म्हणजे आता आपण काय करू शकतो कन्क्लुजन, की जर शेप ऑफ द लिक्विड जो आहे कॉन्टॅक्ट ऑफ द सॉलिडमध्ये, सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, संपर्कात आहे, जर तो शेप कॉन्व्हेक्स असेल, काय म्हणतो मी, तो शेप जर असेल कॉन्व्हेक्स म्हणजे असा शेप असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय मिळते मला, ऑप्टिव्स. तर लिहा इथे व्यवस्थित लगेच. थिटा इक्वल टू मगासारखंच अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि हा कोणता अँगल आहे, ऑप्ट्यूस अँगल आहे. त्यामुळे स्पष्टपणे लिहा ऑप्ट्यूस अँगल. ऑप्ट्यूस अँगल. जर अशा पद्धतीने तुम्ही जर समजून घेतलं, आय गॅरंटी एक्झाममध्ये तुम्ही कधीही विसरणार नाही. हे झालं आपले बेसिक कन्सेप्ट कशाची, अँगल ऑफ कॉन्टॅक्टची. या 2 गोष्टी तुम्हाला समजल्या असतील तर पुढचे मुद्दे कळणार आहेत, अदरवाईज यू विल बी ब्लँक. त्याकरता मी रिवाईज करतो परत एकदा की जेव्हा मला लिक्विडचा शेप कॉन्केव्ह मिळतो आहे तेव्हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मला काय मिळतो आहे, ॲक्यूट 90 डिग्रीपेक्षा लहान. आणि जेव्हा शेप कॉन्व्हेक्स मिळतो आहे तेव्हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय आहे, ऑप्ट्यूस, दॅट इज ग्रेटर दॅन 90 डिग्री. सो दिस इज द एंड ऑफ द आर्टिकल अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता आपल्याला बघायचं आहे की हा शेप कॉन्व्हेक्सच का कॉन्केव्ह का, हे महत्त्वाचं आहे ना.
आता आपण काय बघितलं की कॉन्केव अक्यूट, कॉन्व्हेक्स ऑप्ट्यूज. पण कॉन्केव शेप का राहतो, कॉन्व्हेक्स शेप का राहतो हे माहीत पाहिजे. आणि ह्यालाच म्हणतात मिनिस्कस, MENISCUS. मिनिस्कसचा अर्थ काय, पाण्याचे किंवा लिक्विडच्या वरच्या थराचा आकार. एकदम स्पष्ट मराठीत सांगायचं म्हटलं तर म्हणजे तो आकार हा कॉन्केव का आहे, कॉन्व्हेक्स का आहे हे समजून घ्यायचं आपल्या पुढच्या आर्टिकलमध्ये. किंवा पुढचा आर्टिकल आपला असणार आहे शेप ऑफ लिक्विड मिनिस्कस. इंटरेस्टिंग आर्टिकल. हे जे आपण आर्टिकल डिस्कस केलं ह्याचा वेटेज आहे 2 मार्काचा. कंसात लिहा लगेच. मी तुम्हाला प्रत्येक वेळी ऑलमोस्ट प्रत्येक आर्टिकलला सांगितले वेटेज. काय वेटेज सांगायचं आहे, कारण आपल्याला माहीत पाहिजे एक्झाममध्ये किती लिहायचं आहे किती लिहायचं नाही हे सुद्धा माहीत पाहिजे. दॅट विल हेल्प फॉर टाईम मॅनेजमेंट अँड स्कोरिंग पर्पज. ओके, आता आपण जाऊया पुढच्या आर्टिकलकडे. हेडिंग द्या शेप ऑफ लिक्विड मिनिस्कस. व्हेरी इंटरेस्टिंग पॉईंट. हेडिंग द्या पुढचा पॉईंट शेप ऑफ लिक्विड मिनिस्कस. शेप ऑफ लिक्विड मिनिस्कस. स्पेलिंग व्यवस्थित लिहा. मिनिस्कसचा आकार मी मागे सांगितलं, पाण्याचा वरच्या थराचा आकार, जे पाणी किंवा जे लिक्विड एखाद्या सॉलिडच्या संपर्कात आहे अशा लिक्विडबद्दल आपण बोलतोय. ओके, पहिल्यांदा बघूया आपण कॉन्केव शेप. पहिल्यांदा काय बघूया, कॉन्केव शेप. कॉन्केव शेप का आहे ते आधी बघूया आपण. ओके, द हेडिंग कॉन्केव शेप और कॉन्केव मिनिस्कस. पहिला मुद्दा, कॉन्केव मिनिस्कस. आपला मुख्य हेतू काय येतं की कॉन्केव मिनिस्कस का असणार आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. हे बेसिक आहे सगळं. वाय देर इज अ कॉन्केव मिनिस्कस दॅट वी हॅव टू अंडरस्टँड. ह्याचं मुख्य रिझन आपल्याला माहीत पाहिजे. आणि जर तुम्हाला हा कॉन्सेप्ट समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला बेसिक माहीत पाहिजे. कोणतं बेसिक माहीत पाहिजे, वी मस्ट रिक्वायर्ड द नॉलेज ऑफ ॲडेसिव्ह फोर्स, कोहेसिव्ह फोर्स. मी कितीतरी वेळा बोललो ह्या गोष्टीबद्दल. ॲडेसिव्ह फोर्स, कोहेसिव्ह फोर्स, तुम्हाला फोर्स माहीतच पाहिजे, अदरवाईज सरफेस टेन्शन कळणार नाही अजिबात. आणि त्याबद्दल मी वारंवार प्रत्येक लेक्चरमध्ये बोललो आहे. लेक्चर रेफर करा, वारंवार बघा. ओके, आता बघा आपण कॉन्केव मिनिस्कस कशामुळे असतो ते बघूया. त्याकरता आपण काय करणं अत्यंत आवश्यक आहे. फॉर दिस पर्पज व्हॉट विल डू, विल ड्रॉ सिम्पल डायग्राम. ठीक आहे, एक डायग्राम ड्रॉ करूया. सायनीकडे बघायचं आहे. डायग्राम माझ्यासोबत ड्रॉ करा लगेच. लेट अस शो सॉलिड सरफेस. हा काय सॉलिड सरफेस म्हणजे ग्लास वगैरे आहे. हो, ही काचचं भांडं आहे असं इमॅजिन करायला काय हरकत आहे आपल्याला. सोपं आहे एकदम. दाखवा इथे ह्या प्रकारे हा आकार दाखवा वेगळा क्रॉस सेक्शन म्हणून. ह्याला म्हणूया आपण सॉलिड. तर लिहा क्लिअर सॉलिड म्हणून. ठीक आहे, आता आपण असं इमॅजिन करूया की लिक्विडचा एक मॉलिक्यूल आहे. काय म्हणते मी, एक लिक्विडचा मॉलिक्यूल आहे. हा इथं आहे, इमॅजिन करा ह्या ठिकाणी कॉन्टॅक्टमध्ये आहे. वी कॅन शो हिअर द कंटेनर पार्ट ऑल्सो. हे कंटेनर आहे असं इमॅजिन करा, ग्लास कंटेनर. हे समजा सोपं जाईल, बाकी काही नाही.
ह्यात दाखवा लिक्विड मॉलिक्युल्स किंवा लिक्विड दाखवा. इथे मी लिहितो लिक्विड म्हणून दाखवा. लेबलिंग करत चला, नावं देत चला ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी. ओके, तर बघा लिहितो मी लिक्विड लिहिलं. आता आपण एक दाखवूया मॉलिक्यूल. काय दाखवूया? एक मॉलिक्यूल. आता मुद्दा असा राहतोय की आपण कॉन्केव्ह मिनिस्कसबद्दल बोलतोय, तर आपल्याला कॉन्केव्ह मिनिस्कस दाखवावं लागेल. हे लिक्विड आहे, हे असं कॉन्टॅक्टमध्ये कॉन्केव्ह म्हणजे असा आकार असणार बघा. दिसतं का तुम्हाला आकार? यू कॅन सी दिस इज अ कॉन्केव्ह. इथं बघा ना सगळ्याचं, इकडे बघा हा आकार बघा. यू कॅन इमॅजिन कॉन्केव्ह. हा शेप कसा आहे, हा शेप कसा आहे, कॉन्केव्ह आहे का नाही? अगदी बरोबर. आता इथं आपण दाखवूया एक मॉलिक्यूल, लिक्विडचा मॉलिक्यूल दाखवूया ज्याला म्हणतो आपण स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं व्हॉट इज स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. हे असा स्फिअर आहे ज्या स्फिअरची रेडियस कोणा इतकी आहे? रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स. या रेंज इतकी रेडियस असणारा एक इमॅजिनरी स्फिअर मी ड्रॉ केला तर तो स्फिअर मला काय सांगतो की हा इन्फ्लुएन्सचा एरिया आहे, ह्याच्या पलीकडे मी कोहेसिव्ह ॲडिटिव्ह फोर्स अप्लाय करणार नाही, अट्रॅक्शन नसणार आहे, हे लक्षात ठेवा. रेफर करा प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चर, दॅट वुड क्लिअर ऑल द कॉन्सेप्ट. आता आपण दाखवूया मॉलिक्यूल. आपण नाव देऊया या मॉलिक्यूल, इथं ए नाव देऊया स्पष्टपणे अगदी. दाखवा डायग्राम तुम्ही नोटबुकमध्ये लिहा लगेच ए. बरेच जण म्हणतात नावं पाठ अजिबात नाही, कोणतं वाटेल ते तुम्हाला जे जमेल ते नाव द्या, परंतु कॉन्सेप्ट चेंज करू नका. इथे मी ए नाव दिले. दाखवा एक स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. ए मॉलिक्यूल नाव दिलेलं आहे. हा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे. थोडे आपण दाखवा रेडियस वगैरे. यस. आता काय करायचं आहे की ह्या केसमध्ये आपलं लिक्विड कोणतं आहे हे माहीत पाहिजे लो. तर ज्या ज्या वेळेस मी म्हणणार की कॉन्केव्ह शेप आहे मिनिस्कसचा, तेव्हा म्हणायचं हे काय आहे? असं लिक्विड आहे विच वेट सॉलिड पार्शियली. वॉटर घ्या हो, इम्प्युअर नाही, नॉर्मल वॉटर. असं लिक्विड जे सॉलिडला थोड्या प्रमाणात ओलं करतं आहे, वेट्स. अशा केसमधल्या लिक्विडचा आपण विचार घेणार आहे. म्हणजे साधं सोपं उदाहरण पाणी, सिम्पल वॉटर वी कॅन कन्सिडर. म्हणजे आपण ह्यात काय शिकायचं आहे की आपल्याला मुद्दा माहीत पाहिजे की लिक्विड कोणतं वापरायचं आहे. तर लिक्विड असणार आहे कोणतं? लिक्विड विच पार्शियली वेट्स सॉलिड. काय म्हणलं मी? विच पार्शियली वेट्स सॉलिड. समजतं मी काय म्हणतोय? टाका पहिला मुद्दा डायग्रामच्या नंतर. कन्सिडर ए लिक्विड. इथे लिहितोय स्पष्टपणे, व्यवस्थित लिहा तुम्ही पण. कन्सिडर ए लिक्विड. विचारात घ्या असं लिक्विड विच पार्शियलीचा अर्थ का? थोड्या प्रमाणात. which partially weights a solid. Weights solid. कंसातल्या वॉटर. फुल स्टॉप. हे मुद्दे सुद्धा लिहायचे आपल्याला एक्झाममध्ये. हा प्रश्न आपल्या कॉम्बिनेशनमध्ये येणार. तुम्हाला एक तर 2 टाईपचे लिक्विड विचारतील किंवा 3 टाईपचे 3 मार्काला, 2 टाईप 2 मार्काला. पण किती लिहायचं किती नाही मी वारंवार बोलतोय बऱ्याच वेळा की एक्झॅक्टली कळत नाही किती मुद्दे लिहायचे पाहिजेत. जे तुम्हाला लिहून देतोय व्यवस्थित तेवढंच लिहायचं एक्झाममध्ये आले सफिशियंट. वी आर ट्राईंग टू फिल्टर द इन्फॉर्मेशन फ्रॉम द टेक्स्ट बुक. काय म्हणतो बघा? कन्सिडर लिक्विड विच पार्शियली वेट सॉलिड. उदाहरण दिले पाण्याचं. आता मुद्दा असा आहे की हा ए काय आहे? ए आहे स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. ए कोण आहे? आपला स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. फुल स्टॉप पण कंटिन्यू करा. कन्सिडर
Once again I am writing, consider a molecule at A, consider a molecule at A representing काय दाखवतोय तो, representing sphere of influence, sphere of influence. इंटरेस्टिंग पार्ट आहे बरं का हा. एवढाच मुद्दा लिहायचा एक्झाममध्ये पहिला सफिशियंट आहे. आता पुढे जाऊया आपण की नक्की हा ए मॉलिक्युलमध्ये कोणकोणत्या फोर्सेसचं काम बघायला मिळणार आहे ते बघूया आपण. सायनीकडे बघायचं आहे. अगं आम्ही प्रत्येक वेळी तुम्हाला डायग्रॅम काढल्यानंतर एक पहिला मुद्दा वारंवार लिहून देतोय, तो म्हणजे डायग्रॅमबद्दल माहिती. जेव्हा मी पुढचा मुद्दा बोलतोय एक्सप्लेन करतो डायग्रॅमच्या साहाय्याने, तेव्हाच पुढचा मुद्दा मी तुम्हाला लिहायला होतोय. आधी असं करत नाही की पूर्ण पॉईंट लिहून काढले तर एक्सप्लेन केले, अजिबात नाही. त्याचं रिझन काय तर आपल्याला कॉन्सेप्टला पकडून पुढं जायचं आहे, कॉन्सेप्ट समजून घेऊन पुढं जायचं, पाठ करत नाही अजिबात. जर तुम्हाला हे व्यवस्थित कळालं तर एक्झाममध्ये आठवणार, अदरवाईज तुम्ही पाठ जर करून गेला तर एक्झाममध्ये आठवणार नाही. ही ह्युमन सायकोलॉजी जनरली. आता आपण काय करूया बघा, पुढचा मुद्दा बघूया. हा ए मॉलिक्युल इथं आलेला आहे, तर हे ए मॉलिक्युलला स्वतःला प्रश्न विचारायचा की ए मॉलिक्युल कोणकोणते फोर्स काम करत असतील. व्हॉट आर द डिफरंट फोर्सेस ॲक्टिंग ऑन द मॉलिक्युल ए किंवा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्सवर. तर मी तुम्हाला काय सांगितलं की हा लिक्विड थोडा प्रमाण वाला करतोय कोणाला, सॉलिडला, म्हणजे देर इज अट्रॅक्शन बिटवीन सॉलिड अँड लिक्विड. येस ऑर नो? 100% असायला पाहिजे. मी आधीच सांगितलं तुम्हाला, जर डिफरंट मॉलिक्युल असतील तर कुठलं फोर्स असणार आहे, ॲडेसिव्ह फोर्स. मग दाखवा एक ॲडेसिव्ह फोर्स. डायग्राम व्यवस्थित काढा. वेळ लागू द्या, काही प्रॉब्लेम नाही, आपलं कॉन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे. ए पी म्हणजे कुठला फोर्स आहे, ॲडेसिव्ह फोर्स. लिहा लागे न्यू लाईन. नेक्स्ट पॉईंट टाका. लेट ए पी इक्वल टू ॲडेसिव्ह फोर्स. ए पी काय आहे, ॲडेसिव्ह फोर्स. व्यवस्थित लिहा. आता स्वतःला प्रश्न विचारा की अजून कोणतं फोर्स असू शकते या एवर. आता मला सांगा, पूर्णपणे ओले केले का हो सॉलिडला? नाही, थोडं पण प्रमाणात अट्रॅक्शन आहे. कोणामध्ये? सेम मॉलिक्युलमध्ये. म्हणजे कुठलं फोर्स असणार? यू थिंक अँड टेल मी अकॉर्डिंगली. कोणतं फोर्स असणार? ऑब्वियसली देर इज वॉट, कोहेसिव्ह फोर्स. पण दाखवा डायग्राममध्ये. कोहेसिव्ह फोर्स असणार कुणाबद्दल असणार आहे फोर्स? लिक्विडबद्दल असणार आहे. लिक्विड मॉलिक्युल, समान मॉलिक्युल. मग ते लिक्विडच्या बाजूला दाखवायला पाहिजे. म्हणजे इकडे बघा, आय एम रिप्रेझेंटिंग हिअर कोहेसिव्ह फोर्स. तो मॉलिक्युल ए दाखवतो, नीट बघा तुम्ही. सी नाव दिले बघा मी याला. हे लिक्विड आहे, इथं मॉलिक्युल ए आहे, मी नाव देतो त्याला इथं ए म्हणून. ठीक आहे. आता बघा ए सी कुठला फोर्स आहे? ए सी आहे कोणता फोर्स? नीट बघा ना, ए सी कुठला फोर्स आहे? कोहेसिव्ह फोर्स. लिहा न्यू लाईन. मग ए सी इक्वल टू कोहेसिव्ह फोर्स. ठीक आहे. आता मला सांगा की ह्या दोघांचा रिझल्ट कुठं असेल? रिझल्टंट ए पी आणि ए सी रिझल्टंट असायला पाहिजे 100%. व्हेरी मस्ट बी रिझल्टंट. तर लक्षात ठेवा, या केसमध्ये आपल्याला मिळतो रिझल्टंट टुवर्ड्स सॉलिड. कुठे मिळतो? टुवर्ड्स सॉलिड. कारण का? एक तर अट्रॅक्शन आहे लिक्विडचं सॉलिडसोबत, आणि लिक्विडपेक्षा डेन्सिटी सॉलिडची जास्त आहे. काय जास्त आहे? डेन्सिटी जास्त आहे.
मॉलिक्यूल जास्त आहेत म्हणजे अट्रॅक्शन कुठं असणार आहे, सॉलिडकडे असणार आहे. म्हणून दाखवा रिझल्टंट टुवर्ड्स सॉलिड. दाखवा व्यवस्थित. हा झाला आपला AR. इथं ऑलरेडी मी A दाखवलेला आहेच. बघा हा AR काय आहे, रिझल्टंट ऑफ AP आणि AC. दाखवा मग. AR इक्वल टू रिझल्टंट फोर्स कोणाचा रिझल्टंट आहे, हा आहे AP आणि ACचा रिझल्टंट. आता एक अट लक्षात ठेवा, कायम ऑलवेज आपली जी टँजंट असणार आहे लिक्विडला काढलेली टँजंट ही रिझल्टंटला कायम दाखवायची परपेंडिक्युलर. अट आहे, सायंटिफिकली प्रूव्हन फॉर्म्युला आहे. एक्सपेरिमेंट सायन्स असा आढळला आहे, जेव्हा जेव्हा मी रिझल्टंटला एक फोर्स दाखवेल किंवा टँजंट जी असणार आहे आपल्या लिक्विड सरफेसची ही रिझल्टंटला कायम काय पाहिजे, परपेंडिक्युलर पाहिजे. मी रिपीट करतो, टँजंट परपेंडिक्युलर टू रिझल्टंट, रिझल्टंट परपेंडिक्युलर टू टँजंट, टँजंट परपेंडिक्युलर टू रिझल्टंट. हे लक्षात ठेवा. ही वाक्य जर तुम्हाला कळालं तर हा कॉन्सेप्ट समजलं म्हणून समजायचं. काय म्हणलं मी, AR हा रिझल्टंट कशाला पाहिजे, हा रिझल्टंट टँजंटला काय असतं पाहिजे, परपेंडिक्युलर. मग दाखवा टँजंट. ही आहे आपली टँजंट. इथं लिहा क्लिअर कट टँजंट म्हणून. आता मला सांगा, हा रिझल्टंट आपला बघा ना इथं, हे बघा आहे का 90 डिग्री. यस. हा बघा आपला AR आहे, नीट बघा. ही आपली टँजंट आहे, टी लिहितो मी इथं. बोथ आर परपेंडिक्युलर टू इच अदर. आणि ह्या केसमध्ये हे टँजंट, हे AR आणि टँजंट एकमेकाला परपेंडिक्युलर राहण्याकरता, काय म्हणतो मी, हे परपेंडिक्युलर राहण्याकरता हा जो लिक्विड सरफेस आहे हा कॉन्केव्ह आकाराचा तयार होतो ऑटोमॅटिक. ही अट आहे, लक्षात ठेवा. ही कंडिशन कोणती, ही परपेंडिक्युलर कंडिशन मेंटेन करण्याकरता लिक्विड सरफेसला कोणता आकार मेंटेन करावा लागतो, कॉन्केव्ह. हे झालं पहिला कॉन्सेप्ट कशाचा, कॉन्केव्ह मेनिस्कसचा. आय होप यू आर व्हेरी मच क्लिअर. जास्त एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ह्याची गरज नाही, अदरवाईज यू मे बी कन्फ्युज्ड. पुढचा मुद्दा काय लिहायचा आपल्याला, हे दुसरा मुद्दा फोर्सेबद्दल माहिती दिल्यानंतर तिसरा मुद्दा फक्त आपल्याला लिहायचा आहे, कारण 4 मुद्दे पहिल्या डायग्राम नंतर राहिले 3 मुद्दे. लिहा पुढचा पॉईंट. नोट दॅट tangent drawn to the liquid surface, काय म्हणलं मी, tangent drawn to the liquid surface must be perpendicular to a resultant force. आणि ही कंडिशन मेंटेन करण्याकरता आकार कसा पाहिजे आपल्या मेनिस्कसचा, कॉन्केव्ह. आय होप तुम्हाला काय असं कॉन्केव्ह मेनिस्कस का असतो. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन बरेच दिलेली आहे बुकमध्ये, पण ती गरजेची पण आहे, परंतु एक्झाममध्ये एवढं सफिशियंट आहे. अगदी तुम्हाला फिल्टर करून इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ओके, आय होप यू आर व्हेरी मच क्लिअर विथ दिस कॉन्केव्ह मेनिस्कस. आता आपल्याला बघायचं आहे कॉन्व्हेक्स मेनिस्कस. कुठला मेनिस्कस बघायचा आहे, कॉन्व्हेक्स मेनिस्कस. आणि तुम्हाला माहिती आहे कॉन्केव्ह मेनिस्कससाठी मी प्रिव्हियस पॉईंटमध्ये बोललो होतो, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असणार आहे, ॲक्यूट. पाठ करू नका, कसा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असणार आहे, ॲक्यूट. आय होप इट इज व्हेरी मच क्लिअर. रिवाईज करा वारंवार तर तुम्हाला समजणार आहे. आता वाटतं समजलं, पण काही वेळानंतर विसरून गेलेलो असतो, हे व्हायला नको. ओके, नेक्स्ट पॉईंट टाका, कॉन्व्हेक्स मेनिस्कस. द हेडिंग पुढचा मुद्दा नंबर 2 करूया आपण, ह्याला क्लिअर. नंबर 2 लिहा, कॉन्व्हेक्स मेनिस्कस. आता कोणता आकार असणार लिक्विडचा,
लिक्विड सरफेसचा कॉन्व्हेक्स शेप असणार. कुठला शेप असणार? कॉन्व्हेक्स. डायग्राम काढा माझ्यासोबत. ड्रॉ डायग्राम आला विथ मी. डायग्राम अगदी प्रॉपरली काढायची आपल्याला. दाखवा नेहमीचा कंटेनर सॉलिड सरफेस दाखवा. इथे लिहा स्पष्टपणे सॉलिड सरफेस. आता या सॉलिड सरफेसवर आपल्याला काय दाखवायचं आहे? मागासारखंच वी हॅव टू शो व्हॉट लिक्विड सरफेस. समजून घ्या, पण तो कंटेनर पूर्ण करा अगोदर. लिक्विड दाखवा. नाव द्या स्पष्टपणे लिक्विड म्हणून. आता पहिला मुद्दा काय असणार बघा. कन्सिडर अ लिक्विड विच पार्शियली राहायचं आहे, ते चेंज करायचं आपल्याला. विच डज नॉट वेट सॉलिड सरफेस. लिहा व्यवस्थित. पहिला पण टाका. कन्सिडर ए लिक्विड विच डज नॉट वेट्स. तुम्ही स्पष्ट पूर्ण वाक्यात लिहा. आय एम जस्ट रिअरेंजिंग द सेंटेन्सेस. कन्सिडर ए लिक्विड विच डज नॉट वेट सॉलिड. आता असं कोणतं लिक्विड आहे जे सॉलिड ओलं करत नाही आहे किंवा टच करत नाही आहे, चिटकून राहत नाही आहे, ते म्हणजे आपला मर्क्युरी. लिहा कंसात मर्क्युरी. Hg. पूर्ण वाक्य करा. कन्सिडर ए लिक्विड विच डज नॉट वेट सॉलिड सच ॲज मर्क्युरी. कोणतं लिक्विड आहे? मर्क्युरी. कन्सिडर ए मॉलिक्यूल ॲट ए. आता दाखवा मॉलिक्यूल मागासारखाच. Complete the sphere of influence. You can show here sphere of influence. ए नाव आपण सगळ्यात शेवटी देऊया जेणेकरून आपल्याला प्रॉपर स्पेस मिळेल लिहायला. आता बघा मॉलिक्यूल ॲट ए रिप्रेझेंटिंग द स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स. अगदी बरोबर दाखवल्या स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स. थोडे रेडियस दाखवा. सो रेडियस दॅट इज मोर क्लिअर. नेहमीसारख्या दाखवा फोर्सेस. लिहा दुसरा पॉईंट. लेट ए पी इक्वल टू ॲडेसिव्ह फोर्स. आता ॲडेसिव्ह फोर्स कुठं असणार आहे? टुवर्ड सॉलिड. नाव द्या इथं पी म्हणून. इथं नाव असणार आहे ए. काय म्हटलं बघा, इथं ए पॉईंट नाव दिले बघा. सगळ्यांनी बघायचं इकडे व्यवस्थित. ए पी हा कुठला फोर्स आहे? ॲडेसिव्ह फोर्स. आता ॲडेसिव्ह फोर्स मी का लहान दाखवला आहे? स्वतःला प्रश्न विचारा. कुठलं लिक्विड आहे? हे असं लिक्विड आहे जे सॉलिडला ओलं करत नाही, वेट करत नाही. नाव इफ दिस लिक्विड डझंट वेट सॉलिड म्हणजे 100% देर इज नो अट्रॅक्शन. त्याचा अट्रॅक्शन नाही सॉलिडकडे, त्यामुळे तो चिटकून बसत नाही आहे. त्यामुळे ॲडेसिव्ह फोर्स लहान असणार आहे म्हणून ऑलमोस्ट मी दाखवला आहे निग्लिजिबल. दिसतं ए पी तुम्हाला. आता कोहेसिव्ह फोर्स स्ट्रॉंग आहे म्हणून तर तो दुसरीकडे जात नाही कुठं. हा मर्क्युरीचा हा चिटकून बसत नाही, तो स्वतःसोबत जास्त अट्रॅक्शनचा हा फोर्स आहे. म्हणजेच काय, सम मॉलिक्यूलमध्ये असणारा फोर्स जास्त आहे म्हणजे कोहेसिव्ह फोर्स जास्त आहे. दाखवा कोहेसिव्ह फोर्स. 100% टुवर्ड्स काय असणार? लिक्विड. हा असणार ए सी. बरोबर आहे की नाही? आता तुम्हाला वारंवार बोललेलो आहे रिझल्टंट कुठं असायला पाहिजे मग?
आज क्वेश्चन टू युअर सेल्फ. अहो साहजिकच आहे, कुठला फोर्स मोठा आहे? कोहेसिव्ह फोर्स मोठा आहे, ए सी मोठा आहे. मग अशी ए पी मोठा होता, परंतु आता ए सी मोठा आहे. मग रिझल्ट विल गो टुवर्ड्स लिक्विड. म्हणजे इथे येणार आता इकडे बघा सगळ्यांनी, हा असणार आपला रिझल्टंट ए आर. बघा सगळे फोर्सेस. ए आर काय आहे? रिझल्टंट फोर्स. आता कंडिशन काय आपली? नोट दॅट टँजंट ड्रॉन टू द लिक्विड सरफेस मस्ट बी परपेंडिक्युलर रिझल्टंट फोर्स. ही एकदम आपलं इम्पॉर्टंट सेंटेन्स आहे. लिहा पुढचा पॉईंट टाका. नोट दॅट टँजंट ड्रॉन टू द लिक्विड सरफेस मस्ट बी परपेंडिक्युलर टू द रिझल्टंट फोर्स. आय होप इट इज व्हेरी मच क्लिअर. आता आपल्याला टँजंट दाखवायचे कुणाला? लिक्विड सरफेसचा. मग सरफेस दाखवावं लागेल. तर आपल्याला सरफेस दाखवायचं कसं आहे बघा. टँजंट ड्रॉ करायचे. यू हाऊ टू रिमेंबर सरफेस विल बी लाईक दिस. समजलं मी काय म्हणतोय? दाखवा. शेप कसा आहे बघा, कॉन्व्हेक्स शेप आहे. आता टँजंट ड्रॉ करा. ड्रॉ टँजंट. टँजंट. आणि टँजंटला कोण असलं परपेंडिक्युलर? रिझल्टंट फोर्स. आता रिझल्टंट बघा, ए आर दिसतोय का? ए आर आहे का परपेंडिक्युलर? बघा ना, सिम्पल लॉजिक आहे. ही टँजंट आपली आणि हे आपला ए आर. ही टँजंट आहे का परपेंडिक्युलर? आणि ह्या कारणास्तव शेप कसा झाला लिक्विडचा? कॉन्व्हेक्स झाला शेप. आणि हे एकमेव कारण आहे लिक्विड शेप कसा होतो? कॉन्व्हेक्स. कोणासाठी? विथ द लिक्विड विच डज नॉट वेट सॉलिड. म्हणजे मर्क्युरीसाठी. आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असणार आहे? तर ऑप्टिव्स. मगाशी बोललेलो आहे, मागच्या प्रिव्हियस पॉईंटमध्येच बोललेलो आहे की द लिक्विड विच डज नॉट वेट सॉलिड ऑलवेज देर इज अ ऑप्टिव्स अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आय होप तुम्हाला क्लिअर झाले असते सगळे मुद्दे. वारंवार हे दोन्ही मुद्दे बघा. आपल्याला अजून काही मुद्दे बघायचे आहेत, बट हे दोन आर्टिकल आणि प्रिव्हियस आर्टिकल अँगल ऑफ कॉन्टॅक्टचे, शेप ऑफ द लिक्विड मिनिस्कसचं ही माहीतच पाहिजे. आणि त्याकरता एकच पर्याय आपल्याजवळ कोणता आहे? तो म्हणजे डायग्रॅम आणि एक्सप्लेनेशन विथ प्रॉपर सिक्वेन्स. ओके. सो हे पॉईंट रिवाईज करा वारंवार. न बघता डायग्राम करायचा प्रयत्न करा. डायग्राम न बघता काढणं का वारंवार सांगतो मी? प्रत्येक लेक्चरमध्ये बोललेलो आहे. कारण का? तर तुम्हाला सवय आली डायग्राम बघून काढायचे, तर एक्झाममध्ये आठवणार नाही. एक दोन वेळ मिस्टेक होईल, नो प्रॉब्लेम, परंतु ॲट वन पॉईंट यू विल बी एक्सपर्ट. ओके. थँक्यू सो मच स्टुडंट्स. रिवाईज करा परत एकदा. थँक्यू सो मच.